मी सिद्धकुमार भूमी अभिलेख लातूर. आमचे सर्व कर्मचारी लातूर जिल्ह्यातील आहेत. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन संप चालू ठेवणार आहे. आपण सध्या पुण्याच्या साधू वासवानी चौकात आहोत आणि भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांचं या ठिकाणी आंदोलन सुरू आहे आणि खूप सारे कर्मचारी, महिला वर्ग असेल, त्याचबरोबर पुरुष वर्ग असेल, या ठिकाणी बघू शकता किती मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मोर्चामध्ये या आंदोलनामध्ये सामील झालेला आहे. एकच मिशन तांत्रिक वेतन. भूमिलेख विभागामध्ये 2012 पासून तांत्रिक भरती झालेली आहे, परंतु इतर विभागाप्रमाणे या विभागाला तांत्रिक वेतन न देता लिपिक वर्गीय वेतन दिले जाते. त्याविरुद्ध आमचा हा मोर्चा आहे. आमची मागणी आहे की आम्हाला तांत्रिक वेतन श्रेणी मिळालीच पाहिजे. आम्ही तांत्रिकच सर्व आम्ही काम करतो. टेक्निकल डिपार्टमेंट आहे आमचं आणि विशेष म्हणजे मॅटनी आमचा निकाल दिलेला आहे, तरी पण सरकार आमची दखल घेत नाहीये. आम्ही उन्हातानाचं शेतकऱ्यांचे सगळे प्रश्न सोडवतो. स्पॉटवरती जाऊन आम्ही न्याय निवाडा देण्याचं काम करतो, परंतु आम्हाला फक्त 30 ते 40 हजार रुपये असं तुटपुंच्या पगारावरती आम्हाला काम करावं लागतंय. लिपिक आम्हाला क्लरिकल कॅडरचं समजलं जातंय, जे की आम्ही प्रत्यक्षात आम्ही तांत्रिक कामं करतो, स्पॉटवर जाऊन न्याय निवाडा करण्याचं काम करतो, पण आम्हाला न्याय का नाही? आणि ही मागणी बाकीच्या डिपार्टमेंटला पण आणि बाकीच्या डिपार्टमेंटला एवढं सुद्धा आम्हाला नाही आहे. तलाट्यांना सुद्धा जो ग्रेड पे आहे, मग आम्हाला का नाही? आणि ही मागणी आमची कितीतरी वर्षापासून नाही. ह्या उलट आमच्यावरती दबाव टाकून काम करून घेतलं जात आहे आणि दबाव पण असं की सुट्ट्यांच्या दिवशी आमच्याकडनं काम करून घेतले जात आहेत आणि प्रकरणं सुद्धा आम्हाला महिन्याला 18 प्रकरणं वेगवेगळ्या प्रकारच्या स्कीम आमच्याकडे राबवले जातात. 24 तासामध्ये माणूस किती काम करणार आहे? आता AI चा जमाना आला आणि तुम्ही माणसाकडनं अक्षरशः म्हणजे रोबोटप्रमाणे आमच्याकडनं काम करून आमची पिळवणूक केली जाते. मग आम्हाला तांत्रिक वेतन श्रेणी लागू करा, आम्ही काम करायला सक्षम आहेत, एवढंच माझं म्हणणं आहे. एकच मिशन तांत्रिक वेतन. तुम्ही जो दबाव बोलल्या, कशा प्रकारचा दबाव होतो आणि त्या सगळ्या गोष्टीचा काय परिणाम होतो तुमच्यावर? परिणाम म्हणजे आमचं शारीरिक, मानसिक, आर्थिक सगळ्याच प्रकारचं शोषण केलं जात आहे. आम्हाला पगार, क्लरिकल कॅडरचा पगार आहे आम्हाला 30 ते 40 हजार रुपये पगारामध्ये काय आमचं घर चालणार आहे, कुटुंब चालणार आहे? आणि आम्ही 24 तास म्हणजे 12 तास नोकरी म्हणतोय आपण, की सकाळी 9:45 ते 6 वाजेपर्यंत ॲक्च्युअलमध्ये जॉब प्रोफाईल असतं गव्हर्नमेंट सर्वंटचं, पण आमची तशी परिस्थिती नाही आहे. आम्ही कंटिन्युअस फील्डवरती असतो. बरं, फील्ड पण आमच्या जवळ नाही आहेत. आमच्या कार्यालयापासून आमच्या फील्ड अतिशय दुर्गम भागामध्ये आम्हाला जावं लागतं. आम्हाला आमच्या लाईफच्या बाबतीमध्ये सिक्युरिटी पण काहीच नाही, इन्शुरन्स नाही आहे, प्रोटेक्शन काहीच नाही. लेडीज आम्ही एकटी फील्डवरती जातो. आम्हाला काय प्रॉब्लेम नसतात लेडीजला. शिपाई सुद्धा बरोबर नसतो आणि दबाव एवढं की एका माणसाकडनं 4-4, 5-5 टेबलचं काम करून घेतलं. एका दिवसात प्रकरण लगेच निकाली पण करावं लागतं आम्हाला. ज्या काही मागण्या तुम्ही घेऊन आलात, जर समजा या मागण्या सरकारनं पूर्ण नाही केल्या किंवा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या जर नाही झाल्या तर पुढं काय म्हणजे नेमकं? आमचा संप असाच चालू राहणार आहे आणि आता आज फक्त आम्ही मोर्चा काढला, पण 2 मार्चपासून आमचा संप कंटिन्यू चालू राहणार आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, जोपर्यंत GR शासन काढत नाही, तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही. आणि यानंतर आम्ही आझाद मैदानावर जायला सुद्धा कमी करणार नाही, कारण आमची अतिशय पिळवणूक होती आणि त्यामुळे सगळे त्रासून आम्ही 100% लोक इथे संपामध्ये सहभागी झालेलो आहे. आंदोलन सध्या करताय, नेमकं कशा प्रकारचं आंदोलन आणि कशा प्रकारची जी काही पुढची रणनीती असणार आहे? आंदोलन तर आमच्या तांत्रिक वेतन श्रेणीसाठीच आहे की आमचं जेवढं काम आहे सगळं फील्डवर्क आहे. तर आम्ही फील्डवरती काम करतो, पुन्हा ऑफिसमध्ये येऊन काम करतो, तर त्याप्रमाणे आम्हाला वेतन मिळत नाही. आम्ही तालुका लेवलवरती काम करतो, तर आम्हाला मोजणीसाठी खूप लांब जायला लागतं. जागा खूप मोठ्या मोठ्या असतात. पुन्हा अख्खा दिवस, एक केसला अख्खा दिवस जातो पूर्ण करायला. पुन्हा ते बसवायला 4-4 दिवस लागतात, पण त्या हिशोबाने आम्हाला अजिबात वेतन मिळत नाही. काम सर पूर्ण आमच्याकडे तांत्रिक करून घेतलं जातं, पण काम मात्र क्लेरिकल टाईप, पगार मात्र क्लेरिकल टाईपचा दिला जातो. दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला आमच्याकडे जास्त आवक असल्यामुळे आम्हाला जास्त प्रकारात मोजणी प्रकरणं दिली जातात आणि ते आमच्याकडे लवकरात लवकर मागणी करतात की जमा करून टाका, पण रेकॉर्डचा प्रॉब्लेम, जागेवर जायचा प्रॉब्लेम, यामुळे वेळेमध्ये काम पूर्ण होत नाही. त्यामुळे पण आम्हाला ऑफिसकडून वारंवार ऐकावं लागतं. तर आम्हाला त्या टाईपमध्येच मोजण्या द्या आणि बाकीचा पण डाटा उपलब्ध करून द्या, जो मोजणीसाठी आवश्यक असतो तो सगळं पण आम्हाला शोधायला लागतो. पुन्हा आम्हाला नोटिसा पाठवायला लागतात. जागेवरती खूप प्रकारची भांडणं असतात, ती पण आम्हाला सोडवायला लागतात, कारण का जो ग्राउंड लेवलवरती काम करतो त्यांना सगळं माहिती असतं. त्यामुळे त्याचा पण आम्हाला खूप मानसिक आणि शारीरिक आणि वैयक्तिक त्रास होतो. तर आम्हाला तांत्रिक वेतन श्रेणी मिळाली तर
आम्ही जास्तीत जास्त काम करायचा, व्यवस्थित काम करायचा प्रयत्न करू, केसेस लवकर जमा करायचा प्रयत्न करू. मागणी आहे, पण आमची मागणी आजपर्यंत 10-15 वर्षापासून पूर्ण झाली नाही आहे. आमचं म्हणणं एकच आहे की बा तांत्रिक वेतन श्रेणी लागू करा, आम्हाला जुनी पेन्शन लागू करा, म्हणजे जे स्केल जे आहे याचा आमच्या जे स्केल जे आहे व आमचं श्रेणी जे आहे हे याची आहे, त्यामुळं आम्हाला तांत्रिक सेना मिळणे ही फार काळाची गरज आहे. आमच्याकडे पहिलं हे मोजणीच्या प्रकारामध्ये तुम्ही पाहिलंच असेल, प्लेन टेबलने मोजणी करायची. आता त्याच्यानंतर ETS मशीन आली, रोवर आलं. तर आम्ही याला हे ऑटोकॅड आम्ही इंजिनिअरिंग केलेलं आहे. तर जर तुम्ही एवढे शैक्षणिक पात्रतेबद्दल जर तुम्ही कर्मचारी घेत आहेत आणि आम्हाला हे रोवरमध्ये वर्जन 2 आलेलं आहे, त्याच्यामध्ये किती किचकट प्रकारच्या सगळ्या पद्धती आहेत त्या लोकांनाही माहिती आहे आणि आम्हालाही माहिती आहे. तर हे सगळं करण्यासाठी तांत्रिक बुद्धी लागते, तर ती आम्ही जर वापरत आहे तर आम्हाला वेतनही तांत्रिक मिळालं पाहिजे. सर, आम्ही संभाजीनगरवरून आलेलो आहोत आणि आम्हाला आमचा हक्क पाहिजेत. आमचा हक्क आहे की तांत्रिक वेतन श्रेणी आम्हाला मिळालीच पाहिजेत. आम्ही भूकर मापक लोक काम करतो, शेतामध्ये राबतो आणि जो पगार आम्हाला पाहिजेत तो शासन आम्हाला पगार देत नसून शासन आम्हाला कारकुनी पगार देत आहे. पण आमचा एकच नारा आहे की आम्हाला तांत्रिक वेतन श्रेणी ही मिळालीच पाहिजेत. आम्ही आता इथून माघार घेणार नाही आहोत. बरं, फील्डवरती गेल्यानंतर किंवा काम करताना कशा प्रकारचा त्रास वगैरे किंवा काही क्वेरी वगैरे येत असतात समोर? फील्डवरती गेल्यानंतर कसं असतं, आमचं डिपार्टमेंट पहिलं तर टेक्निकल आहे, सगळ्या गोष्टी टेक्निकली आम्हाला हँडल कराव्या लागतं. पहिलं गेल्यानंतर तर जागेवरच्या लोकांना आम्हाला फेस करावं लागतं, जे कुठेही आम्हाला शिकवलं गेलेलं नाही आहे. प्रत्यक्ष जागेवरती गेल्यानंतर लोकांची इंटरॅक्शन करणं, त्यांच्या सगळ्या त्यांना जे काही क्वेरी आहेत त्यांचं सगळं निरसन करणं आणि त्याच्यानंतर ॲक्च्युअलमध्ये आमचं काम चालू होतं. त्याच्यानंतर मग त्यांनी दाखवलेल्या आपल्या साईटवरच्या सगळ्या त्यांच्या स्वतःच्या वहिवाटीप्रमाणे आम्ही मोजणी करतो आणि मग नंतर आमचा रेकॉर्ड बसून आम्ही तिकडे पॉईंट दाखवतो. अशा वेळेला बऱ्याचदा आमच्याकडे काय होतं की जागेवरती वाद निर्माण होतात, आमच्या कर्मचाऱ्यांवरती हल्ले पण बऱ्याचदा केले गेलेले आहेत आणि अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचं आम्हाला त्यांनी प्रोटेक्शन तिकडे दिलं जात नाही. ह्या सगळ्या एकत्रित मागण्या आहेत की आम्ही संपूर्ण काम टेक्निकल करत असून आमचा पगार मात्र आम्हाला नॉन टेक्निकल दिला जातोय. ही आमची सगळ्यात महत्त्वाची मागणी आहे. महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून या ठिकाणी भूमी अभिलेखचे जे काही कर्मचारी या ठिकाणी आपली मागणी घेऊन या ठिकाणी पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत. सर, काय मागणी आहे आणि कशा प्रकारचं जे काही आंदोलन या ठिकाणी आहे? आम्ही महाराष्ट्रभरातून भूमी अभिलेख कृती समितीच्या माध्यमातून या ठिकाणी आज पुणे येथे आमच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात आज इथे या ठिकाणी भव्य असा मोर्चा घेऊन आलेला आहे. आमची सर्वात महत्त्वाची एक मागणी आहे की आम्हाला काम तांत्रिक लेवलचं करून घेतलं जातं आणि वेतन ही लिपिकाची दिल्या जाते. आज आमच्या विभागामध्ये जवळपास 80% कर्मचारी हे बी सिव्हिल पदवी झालेले असून देखील आज आम्हाला लिपिकाचा पगार दिला जातो. त्याचबरोबर आज आम्हाला अवास्तविक काम करून आमच्याकडनं खूप म्हणजे त्रास दिला जातो. वरिष्ठांकडनं आम्हाला कामाचा दबाव आणला जातो आणि या मानसिक आणि शारीरिक जाचाला कंटाळून आज आम्ही भूमी अभिलेखचे सर्व महाराष्ट्रभरातील सहकारी मोठ्या संख्येने इथे या जमाबंदी आयुक्त साहेबांना याबाबत योग्य तो निर्णय घेण्यासंदर्भात न्याय मागण्यासाठी या ठिकाणी आज आलेलो आहोत. सर, काय नेमक्या भावना आहेत आंदोलनामध्ये सामील झाल्यात? आमची एकच मागणी आहे, बाकी डिपार्टमेंटचे सर्वेअर जे आहेत, बाकी महानगरपालिका किंवा इतर विभागाचे सर्वेअर आहेत, त्यांना जो ग्रेड पे भेटतो, त्यांना जो बेसिक भेटतो तो आम्हाला देण्याची गरज आहे. कारण आम्ही त्यांच्यापेक्षा किंवा त्यांच्याहूनही अधिक असं काम करतो आहे. त्यामुळं आमची एकच मागणी आहे, ते बेसिक जे आहे आमची डिफरन्स आहे, माननीय न्यायालयाने देखील आमची दखल घेऊन आमच्या बाजूने निर्णय दिलेला आहे, तो इम्प्लिमेंट लवकरात लवकर करावा व आम्हाला दिलासा द्यावा, हीच आमची एक मागणी आहे. काम तांत्रिक असून आम्हाला वेतन तांत्रिक मिळत नाही, हा अन्याय आमच्यावर मागापासून चालू आहे आणि आम्ही सतत अर्ज विनंत्याच्या माध्यमातून या शासनाला आणि आमच्या विभागाला विनंती करत आहोत की आम्हाला तांत्रिक वेतन श्रेणी मिळावी. पण कामाचा भडीमार ज्या पद्धतीने आमच्यावर चालू आहे त्या पद्धतीने शासन आमच्याकडे वेतनाच्या बाबतीत मात्र सपशेल दुर्लक्ष करत आहे. या ठिकाणी मला असं वाटतं की शासनाने एकदा आमच्याकडे असं सवतीच्या लेकराप्रमाणे न पाहता एकदा आपुलकीने पाहावं आणि खऱ्या अर्थाने आमचं काम तांत्रिक आहे की नाही हे कुठल्याही निकषावर तपासून पाहावं, म्हणजे शासनाला समजेल
आज आम्ही काम तांत्रिक करतो. आज आम्हाला 15 प्रकरणं दर महिन्याला करावे लागतात. सगळं काम आमचं टेक्निकल आहे, पण वेतन श्रेणी आम्हाला लिपिकाची आहे. हा अन्याय आमच्यावरती शासन का करतंय या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही एकत्रित जमले आहोत. आज आम्ही या ठिकाणी ठरवलेलं आहे तर एकट्याने नाही तर एकीने लढायचं आहे. आणि हा आमच्यावर जो अन्याय होतो आहे आणि हे जे अन्याय करणारे लोक आहेत यांच्यापासून आम्हाला न्याय मिळवायचा आहे. यासाठी आज या ठिकाणी आम्ही एकत्रित आलेलो आहोत. आणि भावनेबद्दल विचारत असाल तर कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाची भावना आहे आणि या भावनेचा उद्रेक झालेला आहे. कृपया शासनाने याकडे लक्ष द्यावं आणि आमच्या मागण्या मान्य कराव्यात ही मायबाप शासनाकडे विनंती आहे. मायबाप शासन म्हणत असताना मायबाप शासनाला सर्व विभाग एकसारखे असतात, पण सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, महानगरपालिका असेल, तत्सम विभागामध्ये आमच्याच समकक्ष पदाला वेतन श्रेणी तांत्रिक आहे पण आम्हाला लिपिकाची आहे. अशी सक्तीची वागणूक शासन आम्हाला का देतंय याचा प्रश्नाचं उत्तर आम्ही मागण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत. धन्यवाद.